दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आमदार सुनील शेळके यांनी मोठं विधान केलंय। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा रंगल्यात। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे। तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। तटकरे जी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सुनील शेळके यांनी मोठं विधान केलंय, आपली प्रतिक्रिया? मी आमदार सुनील शेळके यांचं विधान त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलं की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली विलीनीकरण इतर यांना मान्य असेल तर ते करण्यास आमची हरकत नाही, अशा वेळीचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय ज्यांचा विलीनीकरणाचा असेल त्यांनी तर करणं आवश्यकच आहे आणि वहिनी या बाबतीतला निर्णय करतील। कारण आम्ही सारेजण अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो। दादाने आम्हाला वैचारिक दिशा दिली, ताकद शक्ती दिली। आज वहिनी त्याच पद्धतीने धीरोदात्त पद्धतीने राज्याचं पक्षाचं नेतृत्व करतायत विधिमंडळामध्ये आणि देश पातळीवरती आमच्या पक्षाचं नेतृत्व करतायत। मात्र तटकरीजी, याबाबत तुमचं काय मत आहे? तुमची देखील तशीच इच्छा आहे का? नाही, आता हा विषय कुठे चर्चेचाच नाही कुठल्या स्तरावरती, पण सुनील शेळके यांनी जे मत व्यक्त केले या संदर्भामध्ये वहिनींचा जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। बिलकुल। धन्यवाद तटकरीजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचं आणि मोठं विधान शेळके यांनी केलेलं आहे आणि त्या विधानाला तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये राष्ट्रवादी विलीनीकरण होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।